सगळ्यांना क्लिअर? Yes, sir. Okay. So let's begin with our next lecture, plant genetic resources. So what is mean by plant genetic resources? So plant genetic resources, this is a sum total of genes in a crop species. Okay, total organism मध्ये, total crops मध्ये किंवा crop plants मध्ये number of genes, total number of genes किती प्रेझेंट आहेत ते म्हणजेच plant genetic resources or genetic resources. Okay, so the total sum or sum total of genes in a crop species is referred as a genetic resources or a particular gene pool. What is meant by gene pool? So gene pool refers to a whole library of different alleles of a species. So what are the alleles? Alleles are the alternative forms of a single gene. एका जीनचे दोन जे काही पार्ट्स असतात, मग ते डॉमिनंट असू देल किंवा रिसेसिव्ह असू देल, सिंगल पार्ट किंवा नुसतं डॉमिनंट असू देल किंवा रिसेसिव्ह असू देल किंवा कॉम्बिनेशन असेल डॉमिनंट किंवा रिसेसिव्हचं. तर असे जे काही अलिल्स आहेत, अलिल्स म्हणजे एका जीन मधले जे काही दोन पार्ट्स असतात त्याला आपण अलिल्स म्हणतो. ठीक आहे. आणि जीन पूल म्हणजे काय, टोटल जो काय त्या स्पेसिस मध्ये जेवढे काय अलिल्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे, त्याची टोटल लायब्ररी म्हणजे जीन पूल. ओके, मग नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये नंबर ऑफ अलिल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, सिंगल क्रॉप मध्ये त्याला जीन पूल आपण म्हणतो. So germplasm, what is mean by germplasm? So germplasm may be defined as the sum total of a hereditary material. Hereditary means a particular transfer of information from their parents to their offspring. And जे काय मटेरियल जे काय ट्रान्सफर होतात त्याला आपण म्हणतो हेरिडिटरी मटेरियल. Okay, so germplasm may be defined as the sum total of hereditary material, that is all the of various genes present in the crop species and its wild relatives. म्हणजेच काय, सिंपल भाषेत जर्मप्लाझम मध्ये जे जेवढे काही मटेरियल्स आहेत, ठीक आहे, टोटल मटेरियल जे की वर्षानुवर्ष त्यांच्या पॅरेंट्स कडून त्यांच्या ऑफस्प्रिंग कडे हे ट्रान्सफर होत असतात. सो ऑल द अलिल्स ऑफ वेरियस जीन्स, जे काही नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट आहेत त्यामध्ये जेवढे काही अलिल्स आहेत त्या क्रॉप जे जे काही कल्टिवेटेड क्रॉप असतील त्यामधलं आणि त्यांचे वाईल्ड रिलेटिव्ह त्यांच्यामधले हे टोटल हे जर्मप्लाझम आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर जे काय आपण आता लोकवन गहू करतोय, ठीक आहे, त्याचबरोबर त्याचे जे काही वाईल्ड रिलेटिव्ह आहेत, ॲजिलॉप्स, टायपॉड्स वगैरे, हे काही वाईल्ड रिलेटिव्ह आहेत त्यांच्यामधले जीन आणि जे काही कल्टिवेटेड आपला लोकवनचा भात असेल, फेस्टिवलचा भात असेल, ठीक आहे, तर ह्याचा भात किंवा ड्युरमचे जे काही व्हरायटीज वेगवेगळे आहेत, तर त्यामध्ये टोटल जे काही जीन्स प्रेझेंट आहेत त्याचं कॉम्बिनेशन जे काय झालंय ते जे की पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग कंटिन्यू ट्रान्सफर हेरिडिटरी ऍज अ हेरिडिटरी मटेरियल हे ट्रान्सफर होत आहेत, त्याला आपण जर्मप्लाझम म्हणतो इन सिंपल वर्ड्स. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ जीन पूल और जेनेटिक स्टॉक और जर्मप्लाझम और जेनेटिक रिसोर्स. जर्मप्लाझम इन शॉर्ट एखादी व्हरायटी असू शकते, टोटल कॉम्बिनेशन असू शकतं, टोटल जे काही क्वांटिटी प्रेझेंट आहे वेगवेगळ्या अलिलची त्या पर्टिक्युलर जीन्स मध्ये, त्या पर्टिक्युलर जीन्स मध्ये जे अलिल्स आहे, टोटल नंबर ऑफ जीन्स त्या पर्टिक्युलर क्रॉप प्लांट मध्ये त्यांच्या वाईल्ड रिलेटिव्ह मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण जर्मप्लाझम म्हणू शकतो. त्याला जे आपण जेनेटिक पूल म्हणू शकतो, त्याला आपण जेनेटिक स्टॉक म्हणू शकतो किंवा त्याला जर्मप्लाझम और जेनेटिक रिसोर्सेस त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, हे महत्वाचे कन्सेप्ट आहेत तीन. व्हॉट इज मीन बाय पर्टिक्युलर genetic resources, gene pool and germplasm. Then next, important features of plant genetic resources. So this gene pool represent the entire genetic variability or diversity available in a crop species. Gene pool मध्ये जी काय क्रॉप मध्ये जे variability means variation and particular diversity, so difference among in or in between two different species or among the all available species. Then germplasm consists of land races. germplasm मध्ये काय काय येतं, germplasm आपण कशाला म्हणू शकतो तर लँड रेसेस, मॉडर्न कल्टिव्हार्स, obsolete cultivars, breeding stocks, wild forms and wild species of cultivated crops. So this concept or this
different types of germplasm we will see next. Then germplasm includes both cultivated and wild species or relative of a crop plant. Then germplasm is collected from the center of diversity or gene banks or gene sanctuaries or power fields or markets and seed companies. Germplasm is a basic material for launching a crop improvement program. So different kinds of germplasm. What are they? So land races, absolute cultivar, then cultivated species. These are some kinds of germplasm. First, land races. Land races means what? So these are nothing but primitive cultivars which were selected and cultivated by the farmers for many generations without systematic planting or plant breeding efforts. So land races म्हणजे जे वर्षानुवर्ष शेतकरी ठीक आहे तो त्याचं उत्पन्न त्या क्रॉप वरती सबस्टेन्सेस पद्धतीने तो घेत आलेला आहे ठीक आहे त्यातून ना नफा ना तोटा स्वतःच्या गरजा भागल्या त्या पुरतेच मर्यादित कोणत्याही प्रकारची प्लांट ब्रीडिंगची जी काही मेथड ज्या ह्याच्या अगोदर कोर्समध्ये तुम्ही शिकलात इंट्रोडक्शन असेल गोल्ड सिलेक्शन बाकी बल्क मेथड असेल तर अशा कोणत्याही पद्धतीची जी काही ब्रीडिंग मेथड्स आहे किंवा प्लांट ब्रीडिंग एफर्ट्स आहेत ते कोणतेही कॅरीड आउट न करता हा असं मटेरियल तो सोईंग करतो तेच मटेरियल पुढच्या वर्षी लावण्यासाठी शिल्लक ठेवतो बाकीचं मटेरियल त्या घरापुरतं खाण्यासाठी तो वापरतो जे अशी कल्टिव्हर्स आहेत त्याला आपण लँड रेसेस म्हणतो सो land races so these are nothing but primitive cultivars which were selected and cultivated by the farmers for many generations without systematic plant breeding efforts then they evolved under the subsistence agriculture and land races have high level of genetic diversity which provides them the high degree of resistance for against biotic and abiotic stresses. So biotic stresses means particular attack of disease and pest, and abiotic stresses like thunder or particular temperature condition or particular drought condition. So asha condition la this land races having the high level of genetic diversity. So genetic diversity त्यामध्ये जास्त असते number of genes त्यामध्ये इंटोग्रेशन हे जास्त असतं ठीक आहे तर त्यामुळे ते हे जे काही कल्टिव्हर्स किंवा लँड रेसेस आहेत हे अगेन्स्ट डिफरंट बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर हे रेजिस्टंट असतात देन लँड रेसेस हॅव ब्रॉड जेनेटिक बेस विच अगेन प्रोव्हाइड्स देम वायडर अडॅप्टेबिलिटी वाय द नंबर ऑफ जीन्स म्हणजे वायडर जेनेटिक बेस जो जेनेटिक बेस असतो जास्त नंबर ऑफ जीन्स जास्त असल्यामुळे तिथे लँड रेसेस मध्ये जो काय ब्रॉड जेनेटिक बेस असतो त्यामुळे तिथे त्यांना अगेन्स्ट डिफरंट कंडिशन्स हे वायडर अडॅप्टेबिलिटी त्या लँड रेसेसला मिळत जाते देन द मेन ड्रॉबॅक ऑफ लँड रेसेस आर दॅट दे आर लेस युनिफॉर्म अँड लो इल्डर्स ऑल्सो आता नंबर ऑफ जीन्स जसे चांगले जीन्स त्यामध्ये असतात तसे वाईट जीन्स पण असतात अगेन्स्ट इल्ड कॅपॅसिटी इल्ड पोटेन्शियल तर त्यामुळे नंबर ऑफ जीन्स जे असतं त्यामध्ये त्याचं कॉम्बिनेशन कधी चांगलं पण येऊ शकतं कधी खराब पण येऊ शकतं मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ते व्हेरिएबल असतं त्यामुळे ते एकसारखे अजिबात येत नाहीत एक प्लांट उंच एक प्लांट बारीक असंच ते येत राहतं लँड रेसेस आणि त्यामुळे त्यांचं इल्डिंग पोटेन्शियल पण खूप कमी राहतं त्यानंतर लँड रेसेस वेर फर्स्ट कलेक्टेड अँड स्टडीड बाय द एन.आय. व्हॅव्हेलिओ इन राईस लक्षात कन्सेप्ट राहू द्याल सगळ्यात पहिल्यांदा एन.आय. व्हॅव्हेलिओ या सायंटिस्टनी राईस मध्ये लँड रेसेसचा पहिल्यांदा कलेक्ट केलं आणि त्याचा अभ्यास केला द नेक्स्ट काइंड ऑफ germplasm are absolute cultivars so absolute cultivars so these are the varieties developed by the systematic breeding effort which were popular earlier and now have been replaced by the new cultivars म्हणजे ह्याच्या अगोदर लोकल व्हरायटी आता सध्या कमी करतात ठीक आहे एचडी च्या सिरीज मधल्या व्हरायटी करतात ह्याच्या अगोदर जे काय कापीर किंवा दगडी जो ज्वार मध्ये होते क्रॉप ठीक आहे दगडीचे भाकरी वगैरे पहिल्यांदा असायची दगडीची ज्वारी असायची पण मालदानी 35-1 ही आता चांगली व्हरायटी आहे त्याने ते रिप्लेस करून टाकलेलं कापीरचे काय कल्टी स्ट्रेन्स होते हे सगळे रिप्लेस केले M35-1 ह्या व्हरायटीने तर हे पहिल्यांदा जे काय होते दगडी किंवा कापीरचे जे काही स्ट्रेन्स होते हे ऑब्सोल्यूट कल्टिव्हार्स जे पहिल्यांदा सिस्टमॅटिक ब्रीडिंग थ्रू हे तयार केलेले होते पण नंतर हे नवीन व्हरायटीनुसार ते रिप्लेस केले गेले त्यांना ठीक आहे सो इम्प्रूव्ह व्हरायटीज ऑफ रिसेंट पास्ट आर नोन ॲज अ ऑब्सोल्यूट कल्टिव्हार जे मागच्या दशकातली किंवा त्याच्या मागच्या दशकातली जे काही व्हरायटीज होते इम्प्रूव्ह
त्याला आपण ऑब्सोल्यूट कल्टिव्हर्स असं म्हणतो. ठीक आहे. सो ऑब्सोल्यूट व्हरायटीज हॅव सेव्हरल डिझायरेबल कॅरेक्टर्स दे constitute an important part of gene pool. For example, wheat varieties K65, K68, PB 591, the most popular traditional tall varieties before the introduction of the high-yielding dwarf or semi-dwarf Mexican wheat varieties. तर ह्याच्या अगोदर जे काही आता सोनालिका सोनराय वगैरे या व्हरायटी इंट्रोड्यूस केल्या, ठीक आहे, रेट वगैरे या सेमी डॉर्फ व्हरायटी ज्या काही इंट्रोड्यूस केल्या त्या अगोदर व्हीट मध्ये पर्टिक्युलर K65, K68, B591 these are most पॉप्युलर ट्रॅडिशनल व्हरायटीज होत्या. ठीक आहे, त्या रिप्लेस केल्या गेल्या ज्या काही सेमी डॉर्फ व्हरायटीज आहेत त्यामुळे. ठीक आहे. सो दे आर गुड जेनेटिक रिसोर्सेस अँड हॅव बीन widely used in a wheat breeding program for the improvement of a grain quality. So next, modern cultivars. So currently cultivated high yield varieties are referred to as a modern cultivars. मॉडर्न कल्टिव्हर्स म्हणजे जे काय आता रिलीज झालेले आहेत त्या व्हरायटीज ह्या मॉडर्न कल्टिव्हर्स म्हणून आपण सांगतो. So they are also known as improved cultivars or advanced cultivars. So these varieties have high yield potential and uniformity as compared to the obsolete varieties or land races. So they constitute a major part of working collections and are extensively used as a parents in the breeding programs. So as these are good sources of genes for yield and quality can be introduced in a new area and directly released. So these have a narrow genetic base and long adaptability as compared to particular land races. Then advanced breeding lines. So these are pre-released plants which have been developed by the plant breeders in modern scientific breeding programs. So these are known as advanced lines or cultivars and stocks. Then these groups means advanced breeding lines includes nearly homozygous lines derived from the biotechnology programs, that is the transgenic plants and mutant lines, etc. So these lines which are not yet ready for the release to farmers, they often contain valuable gene combination. असे जे काही ऍडव्हान्स ब्रीडिंग लाईन्स आहेत ह्या जनरली शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत किंवा then wild forms of wild forms of cultivated species are available in many crop plants. Such plants have generally high degree of resistance to biotic and abiotic stresses and are utilized in breeding programs. So they can easily cross with the cultivated species. Wild forms of many crop species are extinct. ज्या काही व्हरायटीज ज्या जुन्या होत्या वाईल्ड फॉर्म्स होते हे जवळपास एक्सटिंक्ट झालेले आहेत. त्याचं खूप काय कल्टिवेशन किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन करत नाहीत. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये जे काही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सला रेजिस्टन्स करण्यासाठी जे काही जीन्स आहेत ते हाय डिग्री ऑफ रेजिस्टन्स जीन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याचा उपयोग आपण क्रॉप इम्प्रुव्हमेंटसाठी करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर वाईल्ड रिलेटिव्ह वाईल्ड फॉर्म झाले जे काही कल्टिवेटेड स्पेसीसचे वाईल्ड फॉर्म. वाईल्ड रिलेटिव्ह सो दोज नॅचरली ऑकरिंग plant species which have common ancestry with the crops and can cross with the crop species are referred to as a wild relatives or a wild species. ज्यांचे जे कॉमन अँसेस्ट्री असतील आणि त्याचा आपण क्रॉसिंग प्रोग्राम साठी क्रॉस करू शकतो. ठीक आहे. असे जे काही फॉर्म्स असतील त्याला आपण म्हणतो वाईल्ड रिलेटिव्ह. सो वाईल्ड रिलेटिव्ह इन्क्लूड all other species which are related to the crop species by the descent during their evolution. And both these groups are resources of valuable genes for the biotic and abiotic stresses and for the quality rates and yield. Then mutants.
Mutation breeding is used when the desirable character is not found in the genetic stocks of cultivated species and their wild relatives. So mutation or mutations do not occur in a nature as well as can be introduced through the use of physical and chemical mutagens. So the extra variability which is created through introduced mutations constitute important components of gene pool. And the gene pool includes those carrying gene mutation or chromosomal aberrations, means chromosomal change, and marker genes which are used for the marking a particular character or etc. are considered special genetic stocks, and they are useful in a breeding programs. So next, these particular mutants or particular these aberrant genes are used against a particular improvement in different or several related crops. The next, gene pool classification. So gene pool classification is or gene pool system classification. So depending upon different different types of plants. So there are different gene pool. First is a primary gene pool, that is a GP1. So this is also known as a gene pool 1, and the gene pool in which intermating is easy and lead to the production of fertile hybrids is known as the primary gene pool. So primary gene pool त्यामध्ये एकमेकांबरोबर डिसेंट किंवा क्लिअर कॉम्बिनेशन होतं आणि त्यातून फर्टाईल हायब्रिड्स ओनली त्यातून तयार होतात. असं जे काही पॉप्युलेशन असेल त्याला आपण म्हणतो जीन पूल 1. Then it includes plants of the same species or of a closely related species which produce completely fertile offspring on intermating. ठीक आहे. Then next is a secondary gene pool or GP2. So this is known as a gene pool 2, and the genetic material that leads to partially fertile or crossing with the GP1 is referred to as a secondary gene pool. सो जेनेटिक मटेरियल जे काय असतं यामध्ये त्याचं इंटरमिटिंग केल्यानंतर किंवा त्याचं GP1 बरोबर क्रॉसिंग केल्यानंतर जेनेटिक पूल 1 पॉप्युलेशन बरोबर क्रॉसिंग केल्याबरोबर त्यांच्यामध्ये जे काय पॉप्युलेशन मिळतं ते निम्म फर्टाईल असतं, निम्म स्टराईल असतं. दॅट मीन्स पर्टिक्युलर पार्शियल फर्टिलिटी इज ऑब्झर्व इन दिस केस. So such material can be crossed with the primary gene pool, but usually hybrids क्रॉसिंग केलेलं आपण असेल, ठीक आहे, जे जेनेटिक मटेरियल बरोबर त्याचं इंटरमिटिंग झालं असेल, असं मटेरियल थ्रू जे काय क्रॉस हायब्रिड्स जे असतील ते टोटली स्टराईल असतील, तर अशा जे काही पॉप्युलेशन असेल त्याला आपण टर्शियरी जीन पूल 3 यामध्ये टाकतो. सो टर्शियरी जीन पूल और टर्शियरी जीन 3, so it includes material which can be crossed with the GP1 but the hybrids are sterile. म्हणजे जेनेटिक पूल 1 बरोबर क्रॉस केल्यानंतर ज्यांचे हायब्रिड्स हे पूर्णपणे स्टराईल येतील असं जे काही पॉप्युलेशन असेल ते GP3 मध्ये येतं. सो द ट्रान्सफर ऑफ जीन्स from such material to primary gene pool is possible with the help of special techniques. The next, types of seed collection. So base collection, active collection, and passive collection, or bulky collection and core collection. So base collection जे वेगवेगळे कलेक्शन आहेत त्यामध्ये पहिलं आहे बेस कलेक्शन. सो इट इज ऑल्सो नोन एज अ प्रिन्सिपल कलेक्शन. बेस कलेक्शन जे असतं डिफरंट टाइप्स ऑफ कलेक्शन मध्ये बेस कलेक्शन. सो इट इज ऑल्सो नोन एज अ प्रिन्सिपल कलेक्शन, अँड दे आर stored at about -18 degrees Celsius to -20 degrees Celsius with 5+1 or 5+1 moisture content. ठीक आहे. मॉइश्चर कंटेंट हे खूप कमी केलं जातं आणि त्याचं जे काही स्टोरेज आहे हेही खूप कमी टेम्परेचरला, ठीक आहे, -18 to -20 डिग्री सेल्सिअस या डिग्री सेल्सिअसला हे स्टोर करून ठेवलं जातं.
So high quality orthodox seeds can maintain good viability up to 100 years. So there are two different types of seeds. First is all orthodox seeds, and second one is the recalcitrant seeds. So orthodox seeds, that seeds are not uh, uh, losing their viability after the loss in moisture content. ठीक आहे. ऑर्थोडॉक्स सीड्स आणि रिकॅल्सिट्रंट सीड्स ह्या दोन्ही सीड्स मधला फरक लक्षात घ्या. दोन टाईपचे सीड्स आहेत महत्वाचे. ऑर्थोडॉक्स सीड्स म्हणजे ज्वारी, मका, ठीक आहे. ह्या सीड्स मध्ये काय होतं, जसं मॉइश्चर पर्सेंटेज कमी करू, ठीक आहे, तरी पण त्यांच्यामध्ये जी काही वायबिलिटी असते ती काही उडून जात नाही, ती काही संपत जात नाही. तर हे ऑर्थोडॉक्स सीड्स आहेत, हे बेस कलेक्शन मध्ये बरेच वर्ष, जवळपास 100 वर्षापर्यंत हे ठेवले जाऊ शकतात. -15 to -20 डिग्री सेल्सिअसला, -80 to -20 डिग्री सेल्सिअसला मॉइश्चर कंटेंट 5 to 5 ±1 डिग्री सेल्सिअस 1% मॉइश्चर कंटेंटला ते ठेवले जाऊ शकतात 100 वर्षापर्यंत. ठीक आहे. आणि दुसरं असतं रिकॅल्सिट्रंट सीड्स. ठीक आहे. रिकॅल्सिट्रंट सीड्स मध्ये त्यामध्ये जर मॉइश्चर पर्सेंटेज कमी झालं तर त्याचं जे काय उगवण्याची जी काय कॅपॅसिटी असते, ठीक आहे, वायबिलिटी असते, ती पूर्णपणे कमी होऊन जात असते. ठीक आहे. देन ऍक्टिव्ह कलेक्शन्स. So the accessions in an active collections are stored at temperature below 15 degrees Celsius. So near temperature nearly 15 degrees Celsius, and our seeds are moisture, or particular moisture content is kept about 5%, and these seeds that are incorporated in active collections. So the storage of medium duration is nearly about 10 to 15 years. ठीक आहे. 10 ते 15 वर्षापर्यंत आपण त्याचं जे काय स्टोरेज आहे ते करून ठेवू शकतो. And these collections are actively utilized in a breeding program. तर हे जे ऍक्टिव्ह कलेक्शन आहे, हे ऍक्टिव्ह कलेक्शनचे जे काही सीड्स वगैरे आहे, हे ऍक्टिव्हली आपण ब्रीडिंग प्रोसेससाठी यूज करू शकतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, हे 10 ते 15 वर्षासाठी आपण स्टोर करून कलेक्शन. So working collection, the accession being actively used in the crop working collection, and their seeds are stored for 3 to 5 years at least than 50 degrees Celsius and easily controlled in % moisture. And these collections are maintained by the breeders using the collection. So the collection was the fact it subset of collection which represent the large section or a limited of accession derived from an existing germplasm collection. So different germplasm activities which are carried out, हे आपण बघितलेलं होतं. आपल्या GP 232 चा जो काही कोर्स आहे त्यामध्ये हे झालेलं आहे. ठीक आहे. एक्सप्लोरेशन अँड कलेक्शन, पहिल्यांदा जे काही जर्मप्लाझम आहे त्याचं कलेक्शन केलं जातं, त्यानंतर कन्झर्वेशन त्याचं केलं जातं, त्यानंतर इव्हॅल्युएट केले जातात जर्मप्लाझम. ठीक आहे. त्याचं जे काही जर्मप्लाझम आहे त्याचं यील्डिंग पोटेन्शियल जे काही कॅरेक्टर आहे टोटल इव्हॅल्युएट केले जातात. त्याचं प्रॉपरली डॉक्युमेंटेशन केलं जातं, आणि त्यानंतर जर ते चांगले आपल्याला जे काही कॅरेक्टर ते पाहिजे असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन टू पर्टिक्युलर ब्रीडिंग सेंटर्स केले जातात, आणि त्याचं युटिलायझेशन फॉर फर्दर क्रॉप इम्प्रुव्हमेंट हे केलं जातं. हे जर्मप्लाझमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे. ते सो दिस इज अबाउट दिस PGR. ठीक आहे. जे वेगवेगळे मेथड्स, डिफरंट टाइप्स कन्झर्वेशन, डिफरंट जर्मप्लाझम कलेक्शन्स, ठीक आहे, काइंड ऑफ जर्मप्लाझम जीन पूल कन्सेप्ट, हे यामध्ये आपण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपले लेक्चर नंबर 3. ठीक आहे. काय क्वेरी असेल तर ग्रुप वरती तसे टाका. चालू करूया आपलं नेक्स्ट लेक्चर नंबर 4 and 5 बायोलॉजी